मला मोहन जोशी सरांचं फार कौतुक वाटतं. आता या वयात त्यांना आता मध्यंतरी पॅरालिसिसचा पॅरालिसिसचा हो, अटॅक आला होता. त्यांना हो, उभं राहता येत नव्हतं, हो, बोलायला त्यांना खूप त्रास होत होता. हो, हो. अशा ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःवरती काम करून म्हणजे असं पेन्सिल तोंडात वगैरे ठेवून आपण नाटकामध्ये करतो की नाही हो, सुरुवातीला उच्चारांचा अभ्यास हां. करतो. हो. तर तसं तिथपासून त्यांना सुरुवात करावी लागली आणि ते सगळं करूनही चित्रपटात कुठेच जाणवत नाही, की एवढा त्यांना त्रास झालेला आहे. सगळं त्यांनी व्यवस्थित केलं. मला फार त्यांचं कौतुक वाटतं. झालंय छान खरपूस. छान झालेलं आहे. आता हे काढून घेऊयात आपण. वाह! एक तर ना रंग छान आलाय हं. आणि दुसरं मला तुपात केलेले पदार्थ एवढे आवडतात. हो. मी प्युअर व्हेज आहे हं. आणि माझं तुपावरती अत्यंत प्रेम आहे. सेम टू सेम. हो मी का? पण प्युअर व्हेज. अरे तुम्ही खात नाही नॉनव्हेज? नाही. लहानपणापासून नाही कधी. मी पण नाही, कधीच नाही खाल्लं. त्याच्यामुळे आमची काय खाईन तर तुपाशी एवढीच धाव आहे. अप्रतिम. कमाल पदार्थ आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. तांदळाच्या गोड पुऱ्या. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: तांदळाचं पीठ 1 वाटी, ओलं खोबरं अर्धी वाटी, गूळ अर्धी वाटी, पांढरे तीळ 1 चमचा, तूप अर्धी वाटी, वेलची पूड अर्धा चमचा, मीठ चिमूटभर, पाणी 1 वाटी. कृती: एका कढईत पाणी घाला, त्यात गूळ घालून तो वितळून घ्या. गूळ वितळला आणि पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून त्यात ओलं खोबरं, पांढरे तीळ, वेलची पूड आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. आता त्यात तांदळाचं पीठ घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत एकजीव करून घ्या. आता एका बाउलमध्ये मिश्रण काढून घ्या. मिश्रण पातळ झालं असेल तर त्यात तांदळाचं पीठ घालून ते मळून घ्या. आता मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या आणि हातावर छोट्या पुऱ्या थापून घ्या. पॅन मध्ये तूप घाला आणि त्यावर पुऱ्या तळून घ्या. तांदळाच्या गोड पुऱ्या तयार. फार भारी. आता पुन्हा हात धुवायचा तुम्हाला? आमच्या कार्यक्रमात पहिल्यांदा अशी कोणीतरी पाहुणी आली आहे जिने पदार्थ केलेत 5च पण हात 10 वेळेला धुतले. या. अरे देवा, खूप छान. प्रेक्षक तुमच्या चित्रपटाच्या तिकिटांसाठी हात धुवून मागे लागतील याची आम्हाला खात्री आहे. वा 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 वा. तुमचा चित्रपट अगदी सुपर डुपर हिट होणार वा वा आणि वा. स्वामींची परीक्षा जी तुम्ही या चित्रपटात घेतलेली आहे ती पाहायला आम्हाला मजा येणार. बरं मग काय हो, चित्रपटाच्या शेवटी स्वामी परीक्षेत पास झाले की नाही झाले? ते आता चित्रपट हा, बघितल्यानंतर लोकांना कळणार आहे. छान. आणि शेवटपर्यंत चित्रपट बघा, हा, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये राघव शास्त्री दिसणार आहे. अच्छा. शिवाय मग देऊळबंद 3 मला तिथेच यायचं होतं की आता देऊळबंद 3ची उत्सुकता आहे, कारण तुम्ही तर 11 भाग घोषित केले. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, हिरो कोण असणार आहे, मला खूप उत्सुकता आहे. नेमकं काय आहे? तेच, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत देऊळबंद 2 मध्येच. बर ठीक. पण त्यासाठी चित्रपट शेवटपर्यंत बघा. बर पण एवढंच तरी नाही. जरा काहीतरी थोडा सस्पेन्स फोडला तर तुम्हाला रागवतील का दिग्दर्शक? रागवणार नाही, पण बघू आता. म्हणजे देऊळबंद 1 मध्ये राघव शास्त्रीला खरं तर परिक्रमा घडवली स्वामींनी. हम्म. आता देऊळबंद 2 मध्ये मी वाटेल तशी परीक्षा घेतलेली आहे. बांधावरून फिरवलेलं आहे, डोंगरावरून फिरवलेलं आहे, माळरानावरून स्वामींना फिरवलेलं आहे. आता 3ऱ्या भागात ते कुठे जाणार आहेत फिरायला, किंवा ते फिरणार आहेत का ते फिरवणार आहेत, हे सगळं आपल्याला कळणार आहे. तरी काही तुम्हाला लोकेशन तर कळलं असेल ना कुठे जाणार आहेत स्वामी? स्वामी तर काय चराचरात आहेत, ते कुठेही जाऊ शकतात. कुठेही जाऊ शकतात, तर मग भारत सोडून सुद्धा जाऊ शकतात ना. अमेरिकेला जाणार आहेत की काय? त्यांना काय स्थळ काळाचं काय बंधन त्यांना. फार भारी, छान. म्हणजे ही उत्सुकता पुरेशी आहे. पण आपण मानतो तसं आहे की देव जर चराचरात आहे तर तो आपल्याला कुठेही भेटू शकतो, कुठल्याही रूपात भेटू शकतो. नक्कीच आपण आता हे चाखून बघूया कसं झालंय. नक्कीच. हो की नाही? स्वामींनी ग्रहण केलंय असं आपण गृहीत धरूया. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. किती छान. आणि माझी आई मला नेहमी म्हणते की तू देवाचाच अवतार आहेस, त्यामुळे मी नावच संकर्षण आहे. आहे. खरं अप्रतिम झालंय. अप्रतिम तुम्ही पण एक घास खा ना. खूप छान झालंय.
आज तुम्ही जे तांदूळ वापरलेत ना किंवा तांदळाचं पीठ वापरलं ते एक सुपर फूड आहे. त्याची माहिती प्रेक्षकांना देतो. खवय्यांनो, यात कर्बोदकांचं म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असल्याने शरीराला इन्स्टंट एनर्जी, तात्काळ ऊर्जा प्राप्त होते. तांदूळ पचायला हलका असतो, त्यामुळे पोटाच्या विकारात किंवा आजारपणात उत्तम आहार ठरतो. आपण नाही का तांदळाची पेज वगैरे घेतो. नैसर्गिकरित्या ग्लुटेन फ्री असल्याने ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी हा सुरक्षित पर्याय ठरतो आणि हृदयाचं आरोग्य जपतं. तांदळात सोडियमचं प्रमाण कमी असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास होते मदत. तांदळाचं पाणी म्हणजे पेज त्वचेचा दाह कमी करण्यास आणि नैसर्गिक ग्लो म्हणजे चमक वाढवण्यास मदत करतं. धन्यवाद, आजच्या भागात तुम्ही इथे आलात. 21 मे म्हणजे आजपासून सगळीकडे चित्रपट रिलीज होतोय. होय. प्रेक्षक प्रतिसाद देतील याची आम्हाला खात्री आहे. पण एकदा मला वाटतं प्रेक्षकांना तुम्ही चित्रपट का बघावा याचं एक कारण द्या. देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट मी आवाहन करेन की चित्रपटगृहातच जाऊन बघा. एकतर स्वामींचे भक्तगण आपल्याला, परिवार आपल्याला खूप मोठा आहे हे माहिती आहे आणि ते सगळेजण हा चित्रपट पाहणार आहेत याची मला खात्री आहे, विश्वास आहे. दुसरी गोष्ट, निर्मात्यांसाठी हा चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि आमच्या सुदैवाने आमचे निर्माते असे आहेत की या चित्रपटातून जो काही प्रॉफिट येणार आहे तो सगळा ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी ते खर्च करणार आहेत. विशेषतः मुलींसाठी. कारण बऱ्याचदा आमचं हे काम करताना असं जाणवलं की जेव्हा काही संकट येतं शेतकऱ्यांवरती तर पहिलं म्हणजे मुलांचं शिक्षण पुढे कंटिन्यू राहतं पण मुलींचं शिक्षण मात्र तोडल्या जातं की त्याला शिकू दे, तू घरी थांब. तर असं होऊ नये म्हणून अशा मुलींचं शिक्षणाची पूर्ण जबाबदारी, अगदी ती मेडिकलला असेल तर त्याचंही जबाबदारी आमचे निर्माते घेणार आहेत. तर ह्या मोठ्या कार्यामध्ये तुमचा सहभाग, तुमचं एक तिकीट मोलाचं ठरणार आहे. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि दिग्दर्शक लेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांना शुभेच्छा आहेतच, निर्मात्यांनाही आहेत. पण एक व्यक्ती म्हणून स्नेहलजी तुमचा नायिका म्हणून हा पहिला चित्रपट आहे. तर काय धाकधूक असेल याची मला कल्पना आहे. तुम्हाला खूप यश मिळावं. तुमचा हा सिनेमा लोकांनी चित्रपटगृहातच बघावा. फार मनापासून शुभेच्छा. झी मराठीकडनं तुम्हाला एक छानशी भेटवस्तू देतो. तुमच्या चित्रपटाचं तिकीट आम्ही जपून ठेवू. आमचं हे गिफ्ट तुम्ही जपून ठेवा. नक्कीच थँक्यू. थँक्यू. आणि तुमचेही खूप खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल आणि आमच्या चित्रपटाबद्दल सांगण्याची मला संधी दिलीत, प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हे जपून ठेवा. खूप यश मिळावं. आपण या चित्रपटाची सक्सेस पार्टी याच कार्यक्रमात करू. नक्कीच. थँक्यू सो मच. खवय्यांनो, आजपासून म्हणजे 21 मे पासून हा चित्रपटगृहामध्ये आलेला आहे. सहकुटुंब, सहपरिवार, आप्तेष्टांसह, मित्रांसह बघायला विसरू नका. वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची चित्रपट. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केले प्रवीण विठ्ठल तरडे यांनी आणि निर्माते आहेत कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जोईली वाणी, सूर्यवंशी. या सगळ्यांनी स्वामींच्या आशीर्वादाने आणि अत्यंत प्रामाणिकपणे हा सिनेमा केलेला आहे. सिनेमावरती प्रेक्षक भरभरून प्रेम करतील याची मला खात्री आहे. चला आपण भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा आपला अत्यंत लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.